मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भावना विशेष लक्ष वेधून घेत आहे. राजकीय मतभेद असूनही अजित पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाने एक दिलदार, ठाम आणि प्रभावी व्यक्तिमत्व गमावल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या मते अजित पवार हे केवळ सत्तेच्या राजकारणापुरते मर्यादित नेते नव्हते, तर राजकारणावर नितांत प्रेम करणारे आणि त्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपल्या कामातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. राज ठाकरे यांनी सांगितले की जरी त्यांचा आणि अजित पवार यांचा राजकीय प्रवास जवळपास एकाच काळामध्ये सुरू झाला असला तरी प्रत्यक्ष परिचय हा नंतरचा होता. मात्र भेटीगाठी आणि अनुभवांतून अजित पवार यांची काम करण्याची पद्धत, निर्णय क्षमता आणि राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्टपणे जाणवत असे. शरद पवार साहेबांच्या राजकीय परंपरेतून घडलेले असले तरी अजित पवार यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांची ओळख पोहोचली ती केवळ नावामुळे नाही, तर त्यांच्या कामामुळे, प्रशासनावरील पकडीमुळे आणि निर्णयांमुळे. 1990च्या दशकानंतर महाराष्ट्रामध्ये झपाट्याने बदल होत असताना शहरीकरण वाढत होतं आणि ग्रामीण भाग अर्धशहरी स्वरूप धारण करत होता. अशा संक्रमणाच्या काळामध्ये राजकारण कसं हाताळायचं, स्थानिक प्रश्न कसे समजून घ्यायचे आणि विकासाला दिशा कशी द्यायची याचं भान अजित पवारांकडे होतं, असं राज ठाकरे यांनी अधोरेखित केलं. पिंपरी चिंचवड आणि बारामती सारख्या भागांमध्ये झालेला विकास हा त्याचं ठळक उदाहरण आहे. या भागांचा कायापालट केवळ समर्थकच नव्हे, तर त्यांचे राजकीय विरोधकही मान्य करतील इतका ठोस आणि प्रत्यक्ष परिणाम करणारा होता. प्रशासनावर मजबूत पकड असणं आणि गुंतागुंतीच्या फायलींचे प्रश्न नेमक्या ठिकाणी हात घालून सोडवणं ही अजित पवार यांची खासियत होती. प्रशासन जेव्हा सत्ताधाऱ्यांपेक्षा वरचढ होत असल्याचं जाणवतं, अशा काळामध्ये असा नेता महाराष्ट्राने गमावणं ही गंभीर बाब असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. अजित पवार हे अत्यंत स्पष्ट वक्ते होते. काम शक्य नसेल तर थेट नाही सांगायचे आणि शक्य असेल तर ते पूर्ण करण्यासाठी सर्व ताकद लावायचे. खोटी आश्वासनं देऊन लोकांना आशेत ठेवणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग नव्हता. राजकारणामध्ये अशा सडेतोडपणाची किंमत मोजावी लागते याची जाणीव असल्याचंही राज ठाकरे यांनी सूचक शब्दात सांगितलं. मित्रांनो, अजित पवार यांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं जातीय राजकारणापासूनचं अंतर. जातीपातीच्या चौकटी बाहेर जाऊन राजकारण करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं, जे आजच्या काळामध्ये दुर्मिळ होत चाललं आहे, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं. राजकीय विरोध हा वैयक्तिक नसतो ही भूमिका त्यांनी सातत्याने जपली. त्यामुळे तीव्र राजकीय टीका करत असूनही व्यक्तिगत संबंध टिकवणारे दिलदार विरोधक म्हणून त्यांची ओळख होती. अशा नेत्याने अचानक आपल्याला सोडून जाणं हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणासाठी मोठं नुकसान असल्याचं सांगत राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत मनसेतर्फे अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.